आजपासून राज्यामध्ये प्रचाराचा धडाका पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री सांगलीमध्ये प्रचार रॅली घेणार आहेत, तर सायंकाळी वरळीमध्ये फडणवीस शिंदेंची एक सभा पार पडतीये। मुंबईतील प्रचार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून आता सुरू होणार आहे। मुख्यमंत्री सांगलीमध्ये प्रचार रॅली घेणार आहेत, तर वरळीमध्ये जो आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एक सभा पार पडणार आहे। मुंबईतील प्रचार हा आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून सुरू होतोय आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, वरळीमध्ये जो आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, जो मतदारसंघ आहे, याच मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात होतीये शिंदे फडणवीसांच्या या सगळ्या प्रचाराची। नेमकं काय पुढचा मास्टर प्लॅन असू शकतो या दोघांचा? इथेच आपण म्हणू शकतो आज देवेंद्र फडणवीस यांची सांगलीमध्ये पहिली जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतर मात्र संध्याकाळी मुंबईमध्ये महायुतीची जाहीर सभा पार पडत आहे, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। खरं तर हा संध्याकाळची होणारी सभा ही NSCI डोम वरळी या ठिकाणी होत आहे, जो आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे, ठाकरेंचा होम ग्राउंड असलेला मतदारसंघ आहे आणि तिकडनंच सुरुवात जी आहे ते महायुतीच्या प्रचाराची होत आहे। नारळ जे आहेत ते महायुतीचे नेते मुंबईची नाज वाढवताना दिसून येणार आहेत। आता कुठे पाहायला गेलं तर विरोधक जे आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत आणि त्यांचीच कुठेतरी एक मोठी शक्ती। पण शुभम, आजच्या या सभेमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे प्रामुख्याने घेतले जातील, कोणकोणत्या मुद्द्यांवरून हे दोन्ही नेते बोलू शकतात? अर्थातच ज्या पद्धतीने मुंबईमध्ये विकास कामे सुरू आहेत, विकास कामांच्या अनुषंगाने जे आहेत जोर जे आहेत महायुतीचे नेते लावताना दिसून येते। इतकंच नव्हे तर ठाकरे बंधू हे एकत्रित आल्यानंतर ठाकरेंचा जागावाटपाचा तिढा असेल किंवा इतर पक्ष असतील त्यांच्यावर टीका करताना दिसून येतील। इतकंच नव्हे तर अजून काही गौप्यस्फोट हे होतात का राजकीय वर्तुळातले आणि इतिहासातले हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। बरं, धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।